तंत्रज्ञानाचा वापर करून लोक निसर्ग वाचू शकतात का, याविषयी आम्ही सत्य व असत्य या वादविवादातून मांडणार आहोत. माझ्या म्हणण्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपल्याला अनेक गोष्टीचा फायदा होतो. तंत्रज्ञान हे आपल्या मदतीसाठी फार उपयोगी पडते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपले कष्टही कमी होते व अनेक सुखसुविधा उपलब्ध होत आहेत. सुखसुविधा उपलब्ध असे तुझे म्हणणे खरे, पण त्यावर वाईट परिणामही होत आहे. तेही लक्षात घेतले पाहिजेत ना. वाईट परिणाम तू कसे म्हणू शकतेस? आपण एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी बस, रेल्वे, विमान यासारख्या सुविधांचा आपल्याला फायदा होतो. आपण कमी वेळात व पटकन एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो. हे शक्य होते ते तंत्रज्ञानानेच. पण या वाहनामधून निघणारा धूर, त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते आणि इंधनाचा साठाही कमी होतो. तुझे बरोबर आहे, पण इंधनाचा साठा कमी होतो यावर देखील तंत्रज्ञानाने उपाय काढलाय. सौर ऊर्जा व पवन ऊर्जा याचा वापर केल्याने प्रदूषणही कमी होते व वीजही बचत होते. तसेच शेतीच्या कामात देखील मदत होते. शेतीच्या कामात म्हणते खरे, पण शेतामध्ये विविध रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा खच कमी होऊन जमीन नापीक बनून मजुरांना देखील कामही मिळत नाही, हे सत्य आहे. यावरही एक उपाय, हायड्रोपोनिक शेती केल्यामुळे शेतीचे उत्पादन चांगले मिळते. तसेच शेतीमध्ये विविध प्रकारचे वाहन वापरल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढते. तसेच शेतीमध्ये तंत्रज्ञानामध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पद्धतीचा वापर केल्याने पाण्याचीही बचत होते व अजून एक फायदा म्हणजे हवामानाचाही अंदाज समजतो. तू हवामानाचा अंदाज सांगते खरे, पण हवामानाचे अंदाज काही नेहमीच सत्य नसते. कधी कधी चुकीचेही ठरते. जसे की कधी कधी बियाणे देखील निकृष्ट दर्जात असतात. त्या जमिनीत लावल्यावर त्या रुजत नाही, त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होते. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने मनुष्यबळ कमी लागते. जसे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कापणी यंत्र. तसेच पॉली हाऊसचा वापर केल्याने कीटकांचे प्रमाण कमी होऊन पालेभाजी व फळझाडांचे प्रमाण चांगल्या प्रकारे मिळते. परंतु यंत्राचा वापर करताना त्यासाठी पेट्रोल, डिझेल वापरावे लागते. त्याच्यासाठी कमी आहे. पॉली हाऊसचा वापर करणे खर्चिक आहे. तो सर्व लोकांना परवडण्यासारखा नाही. त्यावर उपाय म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि जागरूकता. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याने लोकांना पर्यावरण संरक्षण याचे महत्त्व समजेल. जसे ऑनलाईन अभ्यासक्रम, व्हिडिओ, सोशल मीडिया इत्यादी. पर्यावरण संरक्षण महत्त्व सर्वच जाणून घेत नाही. काही माणसं त्याकडे दुर्लक्षही करतात. तुला माहित आहे का, तंत्रज्ञानाचा वापर कोरोना कालावधी किती फलदायी ठरला? विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता घरच्या घरी अभ्यास केला. तसेच ऑफिसची कामे वर्क फ्रॉम होम द्वारे झाला. हा फायदा किती झाला ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे ना. तुझं बरोबर आहे, पण एक तोटाही झालेला आहे. तो म्हणजे विद्यार्थ्यांना मोबाईलची इतकी सवय झाली आहे की कोरोना गेल्यानंतर विद्यार्थी मोबाईलचा अति वापर करत राहिले. त्यामुळे त्यांचे डोळे आणि कानावरील वाईट परिणाम झाले. त्यांची मानसिक स्थिती बिघडली. विद्यार्थी मैदानी खेळ न करता सतत मोबाईलवर गेम खेळत आहेत. त्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडली. मला तरी तंत्रज्ञानाचे अजून फायदे दिसतात. ते म्हणजे ई कचऱ्याचे व्यवस्थापन. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ई कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. जसे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पुन्हा वापर करणे आणि ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे शक्य नसते. जसे की बॅटरीमध्ये वापरलेले सेल, रिमोट, बल्ब यांचा वापर पुन्हा करणे शक्य नसते. त्यामुळे घनकचरा निर्माण होतो. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती केलेली आहे. अणुऊर्जेचा वापर उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी केला. अंतराळ संशोधन, कर्करोग या उपचारासाठी उपयोगी आहे. अणुऊर्जामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. किरणोत्सर्गी कचरा आणि वायू प्रदूषण निर्माण होतो. तात्पर्य हाच यावा की नाण्याला दोन बाजू असतात. कुठल्याही गोष्टीला वाईट व चांगले परिणाम असतात. तंत्रज्ञानाचे पण तसेच. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण निसर्ग वाचू शकतो आणि आपली प्रगती साधू शकतो. अति केल्याने त्याची माती होते. म्हणून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. निसर्गाचा जोड तंत्रज्ञानाशी, निसर्गाचा जोड तंत्रज्ञानाशी. प्रगती होईल मानवाची, प्रगती होईल मानवाची. धन्यवाद.